तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये। आज आपण पाहणार आहोत पीएम किसान बद्दल काही महत्त्वाचे अपडेट्स। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे तर तुम्ही इथे 2023 मध्ये तुम्ही पूर्ण पीएम किसान योजनेची प्रोसेस केली असेल तरी सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल आणि 2024 मध्ये हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप मदत होणार आहे, तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। जर तुम्ही मला विचारलात की 2023 मध्ये मी अशा कोणत्या चुका केल्यात जेणेकरून माझं पीएम किसानचं जे रजिस्ट्रेशन होतं ते रिजेक्ट करण्यात आलं, मला कोणताही हप्ता आला नाही आणि मी 2024 मध्ये काय करू शकतो, तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टींचं अपडेट देणार आहे, 3 गोष्टी महत्त्वपूर्ण जे असणार आहेत जेणेकरून आपल्या 2024 मध्ये पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लगेच भेटेल। तर त्या 3 गोष्टी कोणत्या असणार आहेत ते इथे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर त्या 3 गोष्टींपैकी पहिली आणि जी तिसरी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची ठरणार आहे, तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आणि इथे आपण पाहणार आहोत, जर तुम्ही मला विचारत असाल की मी या गोष्टींसाठी मी चॅलेंजेस फेस करावे लागत आहे, इश्यू येत आहे, तर त्याचं देखील इथे निरसन केलं जाणार आहे। तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर सुरुवातीला आपण इथे पीएम किसानची 3 जे अपडेट्स आहेत ते आपण इथे पाहणार आहोत की 2024 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे सक्सेस होऊ शकतं आणि पुढचा हप्ता तुम्हाला कशा प्रकारे इथे भेटू शकतो। तर पहिली जी स्टेप आहे ती आहे न्यू रजिस्ट्रेशन। तुम्हाला इथे नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल तर तुम्ही इथे तुमचं रजिस्टर जे आहे ते केलेलं जो ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही अपडेट किंवा करेक्शन देखील इथे करू शकता। तर नवीन रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला इथे चॅलेंजेस येतात। जे चॅलेंजेस कोणते आहेत इथे बघू शकता, लँड आय डी तुम्हाला भेटत नाही किंवा तुमचं जर ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्ही तुमची जमीन जी आहे ती नावावर तुमच्या झालेली नसते 2019 पूर्वी, तर त्यामध्ये तुम्हाला इथे चॅलेंजेस फेस करावे लागतात। किंवा ज्यामध्ये एरियाचं हेक्टर टाकतं, क्षेत्रफळ टाकतं, ते क्षेत्रफळामध्ये तुम्हाला देखील इथे चॅलेंजेस भेटत असतात। तर या चॅलेंजेसला कसं ओव्हरकम करायचं ते देखील आपण इथे पुढे पाहणार आहोत। तर पहिलं आहे की नवीन रजिस्टर करताना कोणती काळजी घ्यायची, तर लँड आय डी रजिस्टर हे कुठून घ्यायचं, तर नवीन रजिस्टरसाठी लँड आय डी जी आहे ती तुम्हाला 712वर एक ULP नंबर असतो, ULP पिन असा जो नंबर असतो तो नंबर म्हणजे तुमचा लँड रजिस्टर ID असतो, तो तुम्ही टाकला की तुमचं रजिस्ट्रेशन इथे सक्सेस होणार आहे। त्यानंतर तुम्ही जर तुमच्याजवळ एक ऑप्शन येतो की तुम्हाला ही जमीन तुमचं नाव जे आहे 712मध्ये कधी असणार, तुमचं नाव कधीपासून होतं, 2019 पूर्वी होतं की 2000 नंतर होतं, तर तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे 2019 पूर्वी। जर तुम्ही नंतर सिलेक्ट केला तर तुम्हाला इथे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याची शक्यता असते। त्यानंतर तुम्हाला अजून एक इश्यू येतो की इथे क्षेत्रफळ तुमच्या नावावर किती जमीन आहे ते तुम्हाला टाकावं लागतं। त्यामध्ये 2 ऑप्शन असतात, एक आहे अदर आणि एक आहे स्मॉल 1 to हेक्टर। तर तुम्हाला तिथे स्मॉल 1 to हेक्टरच निवडायचं आहे जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन सक्सेस होईल आणि तुमचा पुढचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येईल। तर अशा प्रकारे हे 3 अपडेट्स जे 3 चॅलेंजेस आहेत ते तुम्हाला येत आहेत नवीन रजिस्टरमध्ये। तर न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे तुम्हाला आता समजलंच असेल, तर आता पुढचं आहे ते म्हणजे पुढचा हप्ता तुम्हाला कसा भेटेल। तर पुढचा 16वा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथे तुम्हाला एक KYCचा फॉर्म भरावा लागेल। तो KYCचा फॉर्म आहे तो DBT माध्यमातून तुमच्याजवळ पैसे येण्यासाठी तुम्हाला इथे फॉर्म भरावा लागेल। आता तुम्ही बोलाल की माझं ऑलरेडी रजिस्टर आहे, ऑलरेडी मला पैसे येत आहेत, तर मला फॉर्म भरायची काय गरज आहे, तर तुम्हाला इथे सांगू शकतो की 16वा जो हप्ता आहे त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये एक डेबिटचा ऑप्शन असतो, तो फॉर्म भरायचा गरज आहे। त्यामुळे तुमचे जे पैसे ते डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत, तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन याची नक्की खातरजमा करा। आता शेवटी जो तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुम्ही इथे पाहू शकता की सॅच्युरेशन कॅम्प। आता नुकतंच मोदी सरकारने 3 डिसेंबरपासून तो 15 जानेवारीपर्यंत एक सॅच्युरेशन कॅम्प 45 दिवसाचा आहे, ते सॅच्युरेशन कॅम्प प्रत्येक गावागावामध्ये इथे करण्यात येणार आहेत। त्या सॅच्युरेशन कॅम्पमध्ये तुम्ही इथे जाऊ शकता। आता तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगू शकतो की सॅच्युरेशन कॅम्पमध्ये तुमचं पीएम किसान योजनेचे सगळे ॲप्लिकेशन आहेत ते इथे सॉल्व्ह करण्यात येईल, तुमचे प्रॉब्लेम्स इथे पाहण्यात येतील, तुमचे ॲप्लिकेशन करेक्ट करण्यात येईल। तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे फ्रीमध्ये तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करण्यात येईल, तुमचे हप्ते जर अडकले असतील तर हप्ते तुम्हाला इथे सोडवण्यात येतील। तर अशा प्रकारे तुमचं KYC वगैरे असेल ते सर्व काही इथे सॅच्युरेशन कॅम्पमध्ये करण्यात येईल। तर सॅच्युरेशन जो कॅम्प आहे तो तुम्हाला नक्की कुठे भेटेल असा तुमच्याजवळ नक्कीच प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर सॅच्युरेशन कॅम्पचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे, तो तुम्ही अजून देखील पाहिला नसेल तर इथे जो व्हिडिओ दिसत आहे त्यावर क्लिक करा, मी तुम्हाला तिथेच नक्की भेटेल आणि सॅच्युरेशन कॅम्प म्हणजे नक्की काय असतो, कुठे भेटेल, सर्व डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन। तर पूर्वी तुम्ही अजून देखील मराठी सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत।